बाबासाहेबांनी पुस्तकांसाठी घर नाही, महल बांधला, महल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एवढं कर्तृत्वानं स्वतःला सिद्ध करण्याची क्षमता आज आम्हाला तुम्हाला मिळवण्यासाठी आमच्या सगळ्यांच्या समोर चित्रपटातला पुष्पा गरजेचा नाही. आम्हा सगळ्यांच्या समोर हिंदी चित्रपटातले, इंग्रजी चित्रपटातले, कुणी स्पायडरमॅन, बॅटमॅन गरजेचे नाहीत. बाबासाहेब आंबेडकरांसारख्या आणि या सगळ्या महापुरुषांसारख्या प्रेरणा या देशातल्या आणि या मातीतल्या माणसांच्या समोर असताना तुमच्या माझ्यातल्या बहुजनांच्या तरुण पिढीला आणि तुम्हाला मला इतरत्र आमची प्रेरणा शोधण्याची गरज नाही, हे आम्हाला लक्षात घेणं गरजेचं. वेदनेतून हे सगळं निर्माण झालंय. बाबासाहेबांना वाट्याला वेदना आल्या आणि त्या वेदना या देशात अनेक बहुजनांच्या वाट्याला होत्या. त्या वेदना उद्याच्या पिढ्यांच्या वाट्याला येऊ नयेत यासाठी बाबासाहेबांनी संविधान लिहिलंय. यासाठी अतोनात कष्ट बाबासाहेबांनी सहन केलेत, वेदना आणि त्रास सहन केलाय. शाळेत जर आमचं लेकरू गेलं, आई पाण्याची बॉटल त्याच्या सोबत देते. एखाद्या लेकराला 15-20 मिनिट तहान लागल्यावर प्यायला पाणी मिळालं नाही तर लेकरांचं आईचं अंतकरण काकुळतीला येतं. बाबासाहेब आंबेडकर लहान असताना शाळेत ज्यावेळी जायचे, पाण्याचा हौद असायचा, सवर्णाची सगळी पोरं हौदावरती जाऊन स्वतःच्या हातानं पाणी प्यायचे. पण बाबासाहेब आंबेडकरांना हातात पाणी टाकण्यासाठी शिपायाची वाट पाहावी लागायची. शिपाई जर त्या दिवशी आलाच नाही, हातात पाणी पडायचंच नाही आणि हातात पाणी पडलंच नाही तर माझ्या बाबासाहेबांना दिवसभर शाळेत पाण्याशिवाय राहावं लागायचं. काय अंतकरण म्हणत असेल, काय वेदना होत असतील. पण त्या बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या काळजाचं रक्त आपल्या लेखणीला पाजून या देशाचं संविधान लिहिलं. उमऱ्याच्या बाहेर बसावे लागणारे बाबासाहेब, वर्गाच्या कोपऱ्यातल्या पाण्याच्या माठाला हात लावायचा अधिकार नसणारे बाबासाहेब, स्वतःच्या कर्तृत्वातून, राजर्षी शाहू महाराजांनी केलेल्या सहकार्यातून, बडोद्याच्या सयाजी महाराज गायकवाडांनी केलेल्या सहकार्यातून बाबासाहेब आंबेडकर एवढी मोठी उंची शिक्षणातून कमावतात आणि दिल्लीच्या तख्ताला सुद्धा खेचून आम्हाला खाली आणता येईल हा मताचा अधिकार संविधानातून तुमच्या माझ्या हातात देतात आणि आमचं सक्षम जीवन करण्याचं काम बाबासाहेब करतात. हे कुणासाठी बाबासाहेबांनी केलंय? बाबासाहेब आंबेडकरांनी हे सगळं जे शिक्षण घेतलं, या सगळ्या वेदना सहन केल्या, स्वतःच्या संसाराला उन्नतीच्या दिशेने नेण्यासाठी नव्हत्या, लक्षात घ्या. स्वतःचा आणि स्वतःच्या आयुष्याचा गाडा अधोरेखित करून तो रेखाटण्यासाठी नव्हत्या. तुमच्या माझ्या भविष्यातल्या पिढ्या, आमच्या पिढ्या समृद्ध व्हाव्यात, आम्हाला स्वाभिमानानं जगता यावं यासाठी या सगळ्या महापुरुषांनी स्वतःच्या आयुष्याचं रणांगण करून घेतलं. हे आम्हाला लक्षात घेणं आजच्या काळात सगळ्यात जास्त गरजेचं, हे आम्हाला समजून घ्यावं लागेल. म्हणून वामनदादा कर्डक जे म्हणायचे, बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळे आमच्या आयुष्यात काय परिवर्तन झालंय, या मातीतल्या प्रत्येक बहुजनांच्यासाठी, फक्त महार, मांग आणि चांबारापुरतं मर्यादित नाही, सगळ्या जातींसाठी. संविधानाचा उपयोग फक्त 1, 2, 3 जाती उपभोगतायत का? संविधानाचा फायदा, संविधानातला प्रत्येक न्याय, समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता ही सगळी महत्वाची मूल्य, ही सगळी महत्वाच्या बाबी या मातीतल्या देशातल्या प्रत्येक माणसाच्या